नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, जे विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दलात अधिकारी होण्याचं म्हणजेच PSI किंवा फौजदार बनण्याचं स्वप्न पाहत आहेत त्यांच्यासाठी आज मी एक अतिशय महत्त्वाची आणि सकारात्मक बातमी घेऊन आलेलो आहे. चला तर मग थेट बातमीकडे वळूया. तर मित्रांनो, त्याआधी चॅनलवर जर नवीन आलेला असाल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. जर तुम्हाला हे आर्टिकल किंवा असेच PDF सर्क्युलर्स पाहिजे असतील, मिळवायचे असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप टेलिग्राम ग्रुप लिंक आहे, जॉईन करा. तिथं मी शेअर करेल किंवा डिस्क्रिप्शनमध्ये पहिली लिंक आहे त्याला क्लिक करून सुद्धा तुम्ही आर्टिकल वाचू शकता आणि तिथूनही आर्टिकल्स मिळवू शकता. मित्रांनो, तुम्ही सध्या स्क्रीनवर एक पेपर कटिंग पाहतात. ही बातमी नवराष्ट्र वृत्तपत्रातील 8 ऑगस्ट 2026ची आहे. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी एक आढावा बैठकीनंतर पोलीस भरती आणि फौजदार भरतीबाबत अतिशय मोठी माहिती दिलेली आहे. या बातमीचे मुख्य शीर्षक आहे राज्यात फौजदारांची लवकरच भरती. आता आपण बातमी सविस्तर समजून घेऊया. तर बघा, राज्याच्या पोलीस दलात सुमारे 23,000 पदे रिक्त होती. त्यांपैकी 15,000 पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पण मित्रांनो, सध्या पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणजे ज्याला PSI म्हणलं जातं यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखताना सध्या कार्यरत असलेल्या पोलिसांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे. हा ताण कमी करण्यासाठी आता फौजदारांची भरती प्रक्रिया जी आहे लवकरच सुरू केली जाईल, अशी स्पष्ट माहिती जी आहे स्वतः राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी दिलेली आहे. याचाच अर्थ असा की आगामी काळात MPSCच्या माध्यमातून होणाऱ्या PSI भरतीला आता मोठा वेग येणार आहे, म्हणजे कंबाईन ग्रुप B. याच बातमीत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे, ती म्हणजे सायबर तपासणीसाठी 850 कोटींचा निधी मंजूर झालेला आहे. वाढत्या डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी पोलीस दलात IT तज्ज्ञ आणि सायबर सुरक्षा सल्लागारांची मदत घेतली जात आहे. त्यामुळे भविष्यात सायबर प्रशिक्षित अधिकाऱ्यांनाही मोठं महत्त्व प्राप्त होणार आहे. म्हणजे ह्या फील्डमध्ये सुद्धा तुम्ही करिअर करू शकता. तुम्हाला ज्याचं नॉलेज असेल तर तुम्ही या पोलीस दलामध्ये ॲज जे आहे सिक्युरिटी वगैरे किंवा जे समजा सायबर एक्सपर्ट आहे, सायबर जे गार्ड्स असतात त्यानुसार तुम्ही सुद्धा जे आहे अशी जॉब मिळवू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आता खरी वेळ आलेली आहे ती म्हणजे जागे होण्याची. बरेच विद्यार्थी जाहिरात किंवा अधिकृत नोटिफिकेशन येण्याची वाट पाहत बसतात आणि अभ्यासाला उशीर करतात. तुम्हाला तसं अजिबात करायचं नाही आहे. लवकरात लवकर जाहिरात येईल, पण तुमची तयारी आजपासूनच सुरू असली पाहिजे. तुम्ही तुमच्या MPSC ग्रुप B आणि पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन आत्ताच करा. सोबतच मैदानी चाचणी त्याची सुद्धा तयारी सुरू ठेवा, कारण स्पर्धा खूप मोठी असणार आहे आणि आपल्याला एक जागा फिक्स करायची आहे. तसंच जे पोलीस भरतीची तयारी करतात त्या विद्यार्थी मित्रांसाठी सुद्धा चांगली न्यूज आहे. जे गृह विभाग आहे, मागे सुद्धा माहिती आली की यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पदे रिक्त आहेत. तर आगामी पोलीस भरतीमध्ये सुद्धा खूप मोठ्या पदांचा जो आहे तो समावेश होणार आहे. तर आपल्याला ऑल ओव्हर पोलीस खात्यामध्ये DYSP पासून खाली जे आहे शिपाई पदांपर्यंत, पोलीस शिपाई पदापर्यंत मोठी भरती पाहायला भेटणार आहे. मित्रांनो, ही एक सुवर्ण संधी आहे तुमच्या या प्रवासात अभ्यासाच्या नियोजनात आणि मार्गदर्शनासाठी. स्टडी फ्लो अपडेट्स नेहमी तुमच्यासोबत आहे. तुम्हाला MPSC PSI भरती किंवा अभ्यासाच्या नियोजनाबाबत कोणतीही अडचण किंवा शंका असल्यास खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, मी तुम्हाला नक्की मदत करेल. आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या अभ्यास करणाऱ्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्स आणि मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. मी मिळतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.